तर ब्लॉगला सुरुवात केली छान अशीच रेडी होण्यापासून. इथे क्लेसाना क्लचर लावून घेतला, लगेच मॉइश्चरायझर लावला आणि हातापायला जे ना बॉडी लोशन लावून घेतला. छान लावून घेतला. लगेच आली देवपूजेला. सिंपल सी देवपूजा करून घेतली. तोपर्यंत माझे किचन जे माझी वाट बघत होतं. चला म्हटलं किचनमध्ये कामं करण्यापुढे काहीतरी मिठाई होऊ द्या असं ठरवलं होतं, कारण की येताना आणि जी आहे ना ऑरेंजची हल्दीरामची मिठाई आणली होती, जी की माझी खूप जास्त फेवरेट आहे. त्याच्यामुळे 2 डबे आणले. आमचा अर्धापेक्षाही जास्त संपला. तेव्हा आम्हाला आठवण आलं की चला आम्हाला ब्लॉगमध्ये दिसत आहे. त्यावर काही रुची अशी काही रिॲक्शन होते, कारण की तिला ब्लॉगमध्ये दिसायचं होतं. चला पण तिला दाखवलं आणि मी ही टेस्ट केली. आता खूप कंट्रोल केलं गोड न खाण्याचं, पण चला अशा काही गोड पदार्थ आले तर मी इग्नोर करतो वेटकडे आणि त्याच्यावरच ताव मारते. तसं माझं आजही चालूच होतं. छान अशी मिठाई एन्जॉय केली आणि लगेच लागली स्वयंपाकाला. आज बेत होता नॉनव्हेजचा, त्याच्यामुळे म्हटलं चला आज जण पोळ्या आणि भात मी बनवून घेतला. यांची तर वर्किंग होती, त्यामुळे भाजी बनवायला बराचसा वेळ होता. त्यामुळे माझी छोटी मोठी घरामधली मी कामं आवरली. थोडासा तिचा अभ्यास केला, तोही घेतला आणि थोडं मला ब्लॉगचं जे एडिटिंगचं काम करत होतं तेही करायला घेतलं. हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ते आले. नंतर त्यांना अजिबात ब्लॉगमध्ये दिसत नव्हतं, काहीतरी त्यांच्या चेहऱ्यावरची अशी काही रिॲक्शन होते, पण त्यांनाही मी थोडंसं दाखवलं. चला तिथं त्यांनी आणून दिलं आणि चिकन आणल्यानंतर चिकन क्लीन करणं, साफ करणं हे त्यांच्याकडे असते. त्यांनी मला ते करून दिलं. लगेच मग मी भाजी बनवायला घेतली. मसाला ऑलरेडी मी बनवून ठेवली होती, त्यामुळे मसाला काही तुमच्यासोबत शेअर करत नाही. छान असं चिकन बनवलं आणि चला असं काही दिवसाचा शेवट केला. चला तर बाय बाय.